आम्ही उमरा पोलीस स्टेशन येथे कामगार चळवळीतील सगळे लोक, रिपब्लिकन चळवळीतील सगळे लोक, मी स्वतः रिपब्लिकन पक्षाचा कामगार आघाडीचा ठाणे प्रदेश अध्यक्ष मिलिंद वानखेडे, माझे सहकारी बुद्धभूषण कुंदन गोटे, पीडित नारायण कांबळे, कामगार नेते माझे सहकारी अनिकेत, सामाजिक कार्यकर्ते भुजंगी साळवे साहेब आणि मुंब्र्यातील सगळे कामगार चळवळीतील लोक आम्ही या मुंब्रा पोलीस स्टेशनला आलेलो आहोत। इथं आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता आणि कामगारांचा प्रतिनिधी म्हणून TMC मध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आमचा एक कार्यकर्ता एक कामगार काम करत होता। त्या TMC मध्ये जे कॉन्ट्रॅक्टर होते त्याची जी व्यवस्थापना होती त्या व्यवस्थापनेने त्यांनी एवढी त्याचा छेड केला की त्याला आत्महत्येस प्रवृत्त केलं आणि त्यांनी 4 तारखेला रात्री 3:30 ते 4च्या दरम्यानमध्ये आत्महत्या केली। त्या आत्महत्येत त्यांनी प्रेस नोटसुद्धा लिहिली, त्यांनी एक सुसाईड नोटसुद्धा लिहिलेली आहे। त्यामध्ये त्या ज्या लोकांनी छळवणूक केलेली आहे त्या कामगारांच्या वरिष्ठांचा त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये नावंसुद्धा नोंद केलेली। त्याच्या आईसंगती तो बोललेला आहे की मला कामावर प्रचंड छळतात, मला कामावर घेत नाही, कामावर अनेकदा मला घरी पाठवलं जातं, छोट्या छोट्या कारणासाठी मला घरी पाठवलं जातं, मला शारीरिक मानसिक आणि आर्थिक छेड केला जातो। जो शासन जो TMCला पगार देतो तो हक्काचा पगार त्याला मिळाला पाहिजे, तो पगारसुद्धा त्याला मिळाला जात नाही। असे अनेक कारणं, त्या सगळ्या कारणांमुळे शिवाय त्या TMCला जॉईन करताना 1-1 लाख रुपये घेतले जाते। त्या भावाला त्या TMCला जॉईन करायचं होतं त्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीला, तर त्या पद्धतीनं जॉईन करण्यासाठी त्याकडून 1,80,000 असे मागितले जातात। तर अशा पद्धतीने त्याची पिळवणूक झाली। तो जो काम करत होता त्याचा पगारात सुद्धा मोबदला त्याला व्यवस्थित मिळत नव्हता, त्याला पगार मिळत नव्हता कारण की त्याला बरेच दिवस घरी बसवलं जात होतं। आणि या सगळ्या गोष्टीमुळे तो आईशी बोलला की मी तुमचं पालन पोषण करू शकत नाही आणि त्यामुळे रात्री 3:30 वाजता त्यांनी आत्महत्या केली। परंतु मी जे आत्महत्या करतो, पुढील जे माझे सहकारी कामगार आहेत त्या कामगारांना न्याय देण्यासाठी मम्मी आणि पप्पा तुम्ही दोघंजण त्या प्रश्नावर काम करा असं सुद्धा तो आईशी त्या आत्महत्या करताना बोलला। त्यामुळे त्यांनी जे कामगारांच्या पिळवणूक त्याला सहन झाली नाही आणि त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली। त्याला कुटुंब पोचता आलं नाही, त्याला पगार व्यवस्थित मिळत नव्हता म्हणून त्यांनी आत्महत्या केली। त्याचं हे आत्महत्या करण्याचं हे जे बलिदान आहे हे व्यर्थ जाणार नाही। त्याच्या बलिदानामुळे ही कामगार चळवळ अधिक गतिमान होईल। ज्याप्रमाणे त्यांनी त्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेला आहे, त्यामुळे आम्ही त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही। जोपर्यंत त्याला जांच करणारी जी व्यवस्थापना आहे, त्याला जांच करणारी जी कंपनी आहे, त्या कंपनीला जोपर्यंत मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंदे साहेब यांच्याशी आमची भेट झाली। साहेबांनी आमचं म्हणणं ऐकलं आणि ॲट्रॉसिटीप्रमाणे जे कायद्यात बसतील ते गुन्हे दाखल करायचं आम्हाला आश्वासन दिलं। आम्हाला खूप बरं वाटलं साहेबांना भेटून, साहेब आम्हाला न्याय देतील अशी आमची आशा आहे।